शुभ आणि आरोग्यदायी सकाळ. आपण मागच्या वेळी आपली स्वतःची जीवनशैली जाणून घेतली. चुकीची जीवनशैली बदलण्यासाठी आता आपण चर्चा करणार आहोत 6 बदलांची. 6 ways to jumpstart a healthy lifestyle. त्यातला पहिला बदल, खरं तर हे 6 बदल चर्चा करायचे डिटेलमध्ये तर 1-1 तास लागेल, पण आज थोडक्यात महत्वाचे. त्यापैकी पहिला, जैविक घड्याळाची घडी बसवणे. म्हणजे सेट युअर बायोलॉजिकल क्लॉक, सेट युअर टायमिंग्स फॉर युअर वेकिंग अप, फॉर लंच, फॉर डिनर, ॲज वेल ॲज युअर एक्सरसाइज अँड स्लीपिंग. प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात, झोपण्याच्या, उठण्याच्या, एक्सरसाइज करण्याच्या. त्यामुळे काय होतं, शरीरातली प्रत्येक सिस्टीम ही चांगली कार्य करते. उदाहरणार्थ GIT म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजेच चयापचय संस्था, डायजेशन व्यवस्थित होते. त्यामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, इव्हन जाडेपणा कमी व्हायला खूप मदत होते. तुम्ही पाहिलं असेल आपले आजी आजोबा किंवा या पिढीचे पणजी पणजोबा जेव्हा जेवायला ताटावर बसतात तेव्हा अगदी वेळच लावून घ्यावी. अशा प्रकारे त्यांची जीवनशैली फार व्यवस्थित होती. म्हणून हा बदल फार महत्वाचा. टू सेट अ बायोलॉजिकल क्लॉक. प्रत्येकाने आपल्या वेळा ठरवाव्या. आता हेल्दी लाईफस्टाईल जम्पस्टार्ट करायचा दुसरा बदल म्हणजे शरीराचे सजलीकरण, म्हणजे प्रॉपर हायड्रेशन. आपल्या शरीराला खूप पाणी लागते. प्रत्येक सेलला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी सतत पिणे आवश्यक आहे. मी तर म्हणेल दिवसभर कॉन्स्टंट इंटरव्हल्सनी पाणी पिलं पाहिजे. म्हणजे शेताला जसं सिंचन पद्धतीने आपण पाणी टाकतो तसे, कारण त्याची फारच आवश्यकता आहे. जर शरीराला पाणी मिळालं नाही तर सगळ्या सिस्टीम अफेक्ट होतात, सगळ्या सेल्स अफेक्ट होतात. उदाहरणार्थ स्किन, त्वचाचा तुकतुकीतपणा जायला लागतो आणि अगदी अकाली कमी वयात मग सुरकुत्या पडायला, रिंकल्स पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीराला पाण्याची फार आवश्यकता आहे. खूप जण म्हणतात मला तहानच लागत नाही, म्हणून लक्षातच येत नाही. तहान लागायची वाट न बघता कॉन्स्टंट इंटरव्हल्सनी नेहमी पाणी हे पिलेच पाहिजे. ऍक्च्युअली थर्स्ट इज अन अर्ली साइन ऑफ डिहायड्रेशन. त्याच्यामुळे तहान लागण्याची वाट नाही बघायची. त्याचा पण एक बायोलॉजिकल क्लॉक सेट करून आपण पाणी हे पिले पाहिजे. तिसरा आणि अति महत्वाचा बदल म्हणजे शुद्ध आणि संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट. Personally, I feel if you have some specific goal like weight loss or risk factor management, go for a tailored diet from a consultant. पण जनरली एक जम्प स्टार्ट म्हणून जेव्हा तुम्हाला सुरू करायचं आहे तर पहिल्यांदा जेवायच्या आधी 5 प्रश्न स्वतःला विचारा. याला मी लाईफस्टाईल डाएट म्हणते. त्यापैकी 4W आणि 1H. पहिला W म्हणजे वेअर एम आय इटिंग, म्हणजे ही नीट प्लेस आहे का. दुसरा W, व्हाय एम आय इटिंग, एम आय रिअली हंग्री, मला खरंच भूक लागली आहे का उगीच वास आला चांगला म्हणून मी खातोय. तिसरा W म्हणजे एम आय इटिंग ऑन राईट टाइम, म्हणजे बायोलॉजिकल क्लॉकनुसार समजा 1ला जेवायचं ठरवलंय तर मध्ये 3ला तर नाही जेवत आहे आपण. पुढचा चौथा W म्हणजे व्हॉट आय एम इटिंग, म्हणजे मी असं जंक फूड तर मागवत नाहीये सारखं किंवा जंक फूड तर खात नाहीये ना. आणि आता 5वा H म्हणजे हाऊ मच आय एम इटिंग, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पोर्शन कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेहमी लक्षात ठेवा, बरेचदा बायोलॉजिकल हंगर आणि सायकोलॉजिकल हंगर वेगळे असते. आपण समजा 2 पोळ्या खात असो, पण भाजी चांगली असेल तर बरोबर 3 पोळ्या खाल्ल्या जातात. मग ही शेवटची पोळी इज अ सायकोलॉजिकल थिंग. चिवड्याला तर कंट्रोलच राहत नाही, माइंडफुल इटिंग होतच नाही. ते ज्याला जमलं त्याला चांगलं वेट आपल्याला मॅनेज करता आलं म्हणून समजायचं. पार्टीजमध्ये तर बिलकुल आपल्याला इतकं सगळं आवडलेलं असतं की सगळं खाल्लं जातं. हाऊ टू मॅनेज पार्टीज हा एक फार मोठा आणि वेगळा विषय आहे. चौथा बदल म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह अँड हेल्दी रिस्पॉन्स टू स्ट्रेसफुल कंडिशन. म्हणजे ताणाला सामोरे जाताना अति खायचं नाही, अति प्यायचं नाही, तर हेल्दी रिस्पॉन्स द्यायचं. हे डिटेलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. 5वा बदल म्हणजे व्यायाम आणि शरीराची ढब, म्हणजे एक्सरसाइज आणि पोश्चर. अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणतात ना 10,000 स्टेप्स पर डे, 10,000 स्टेप्स पर डे. ते अगदी खरं आहे. त्यापैकी 45 ते 1 तास आपण वॉकिंग करायला पाहिजे. खरं तर अशी वेगळी वॉकिंग करायचा आपल्याला वेळच येऊ नये.
वॉकिंग इज नॉट अन एक्सरसाइज, इट्स युअर ओन बिंग. पण आता तशी वेळ आली आहे कारण आपण बऱ्याच काळ बसूनच असतो. याशिवाय स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ऑफिसमध्ये चेअर एक्सरसाइज करणं फार महत्त्वाचं आहे. मोबिलिटी पाळणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजेच मुवमेंट असायला हव्यात. आणि पोश्चर करेक्शन फार महत्त्वाचं आहे. चेअरमध्ये तुम्ही बसता तेव्हा पोश्चर व्यवस्थित असेल ह्याकडे लक्ष द्या. असं सतत बसून लॅपटॉप समोर बसून काय होतं की हळूहळू पोश्चर बिघडायला सुरुवात होते. तुम्ही पाहत असाल म्हातारे लोक युज्युअली असे वाकत जातात. तुमची जर तसं तिथपर्यंत आपल्याला जर पोहोचायचं नसेल तर पोश्चर करेक्शनकडे आतापासूनच लक्ष देणं फार जरुरी आहे. आता 6वा बदल अतिशय महत्त्वाचा म्हणजे झोपण्याच्या आरोग्यदायी सवयी, स्लीप हायजीन. तुम्हाला माहित आहे शरीराची रिपेअर किंवा नवीन मसल बिल्ड होणे ह्या गोष्टी युज्युअली रेस्टिंग फेजमध्ये होतात. म्हणजे जेव्हा आपण झोपतो तेव्हा ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे झोप फार आवश्यक आहे आणि शांत झोप आवश्यक आहे, जेणेकरून रिपेअर ॲक्शन चांगली होईल, मसल बिल्डिंग चांगली होईल. 7-8 तास झोपणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात बायोलॉजिकल क्लॉक सांभाळून, म्हणजे रोज तेव्हाच झोपायचं आणि तेव्हाच उठायचं. आणि दुपारची सुद्धा एक पॉवर नॅप फार चांगली आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, प्रोडक्टिव्हिटी वाढते. म्हणजे पॉवर नॅप म्हणजे अगदी 10-15 मिनिट. माझी एक पेशंट म्हणायची की ती दुपारी सगळे पडदे वगैरे लावून पांघरुण वगैरे घेऊन झोपायची 2-3 तास. मी विचारलं असं नाही चालणार. नाही हो, अशी दुपारची जागरणं मला नाही जमत, असं तिचं उत्तर असायचं. तर नाही, पॉवर नॅप 15 मिनिटाची घेणं अतिशय उत्तम आहे. आणि रात्री झोपायच्या आधी 40-45 मिनिटं खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत. एकतर मोबाईल बंद, टीव्ही बंद, लॅपटॉप बंद आणि लाईट्स बंद. ध्यानधारणा करावी. सकाळपासून जे काही घटना घडलेल्या आहेत चांगल्या पॉझिटिव्ह, त्याबद्दल देवाचे आभार मानणे केव्हाही चांगले. आणि गिव्ह पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक सूचना मनाला देणे. उद्याची प्लॅनिंग करणे ते फार महत्त्वाचं. त्यामुळे मग इकडे उशीर झाला तिकडे उशीर झाला होत नाही, ते फार महत्त्वाचं आहे. सकाळी पण त्याच गोष्टी पुन्हा रिपीट केल्या पाहिजेत. आणि शेवटचे आता हे 6 बद्दल आता मी बोललेच तुम्हाला, पण हे 6 बदल ह्यांचा ट्रॅक कसा ठेवायचा, तर रात्री विचार करायचा की हे 6 बदल मी आज आचरणात आणले असतील तर तुमच्या कॅलेंडरवर एक स्माइली टाका. आणि 30 दिवसानंतर त्या 30 स्माइली घेऊन, ब्रॉड स्माइल चेहऱ्यावर घेऊन एक आवडत्या खाण्याची चीट करायला काहीच हरकत नाही. चला मग हे 6 बदल आपण आजपासूनच सुरू करू. आज 1 तारीख नाही, सोमवार नाही, पण चांगला मुहूर्त आहे असं आपण समजू.